जागतिक घडामोडीचा सोन्याच्या दरात परिणाम 1,000 रुपयांची घसरण. जळगाव सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात 1,000 रुपयांची घसरण झालेली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेअर बाजार घसरल्यामुळे सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. भारत आणि पाकिस्तान तणाव आणि जागतिक घडामोडीचा सोन्याच्या दरावर परिणाम झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा थेट परिणाम सोने बाजारावर झालेला आहे. सोन्याचा भाव 1,0970 पर्यंत गेला होता. आता काही दिवसात शेअर बाजार खाली घसरल्याने सोन्याचा भाव देखील 1,000 आणि घसरण झालेली आहे. आज सोन्याचा भाव आहे 96,600 रुपये. GST सह 99,500 एवढा झाला असून सोन्याच्या भावात 1,000 रुपयांची घसरण पाहायला मिळते आहे. मात्र भाव जरी कमी झाला असला तरी ग्राहक सोने खरेदी करण्यासाठी संभ्रमात असल्याचं पाहायला मिळतंय. सोन्याचे भाव अजून कमी होतील अशा आशेने ग्राहक वेट अँड वॉचच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. परंतु आगामी काळात सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता देखील सराफा व्यावसायिकांनी वर्तवली आहे. तज्ज्ञांच्या मते जर ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये व्यापार करार झाला तर अमेरिकन डॉलर आणखी मजबूत होईल. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक काढून घेऊ शकतात. कारण डॉलर मजबूत झाल्यावर सोन्याचे आकर्षण कमी होते आणि त्याचे दर आणखी खाली जाऊ शकतात. अमेरिका आणि चीनमध्ये आयात निर्यातीवरील करांविषयी चर्चा सुरू आहे. या दोन्ही घटना सकारात्मक ठरल्यास सोन्याच्या किमतीवर आणखी दबाव येऊ शकतो. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे भारतात सोन्याची मागणी वाढू शकते असे काही तज्ज्ञांचे मत आहे. मुंबई सोन्याचे दर GST सह 98,677 वर आहेत, तर रिटेल मार्केटमध्ये सोन्याचे दर 98,000 वर पोहोचले आहेत. RTGS सह हे सोन्याचे दर आता 96,712 पर्यंत पोहोचलेले आहेत. येत्या काळात सोन्याचे दर आणखीन घसरणार का ते पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.